पेपरफुटी सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। या संदर्भात लवकरच विधेयक आणलं जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधेयकाचा मसुदा तयार केला जाईल आणि त्याला मंजुरी मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं। त्या संदर्भात कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा देखील झालेली आहे आणि पेपरफुटी सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे। आता नेमक्या काय तरतुदी या विधेयकामध्ये केल्या गेलेल्या आहेत, पेपरफुटी विरोधात सरकार काय कठोर पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नीटचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि तोच असंतोष आपल्याला दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आणि दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हालचाली सुरू केलेल्या आहेत। मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटी सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे। पुढच्या आठवड्यात संसदेत हे विधेयक सादर होणार आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्याचं कामकाज या सगळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅबिनेटची बैठक संपलेली आहे आणि पेपर लीक संदर्भातल्या विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। पुढच्या आठवड्यात हे संसदेमध्ये विधेयक सादर होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।